आपल्यासोबत असं कधी झालं आहे का, की एखादी गोष्ट आपल्याला मनापासून हवी असते, पण ती मिळत नाही आणि दुसरीकडे पाहिलं तर काही लोकांना अगदी सहज यश मिळतं, जणू काही नशीबच त्यांच्यावर मेहरबान आहे. पण यामागे खरंच नशिबापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं का? आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकावर आधारित काही साहित्याच्या आधारे याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे आपल्या मनातच अशी कोणती तरी शक्ती दडलेली आहे का, जी आपलं आयुष्य घडवू किंवा बिघडवू शकते? आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे या साहित्यानुसार आपल्या इच्छा आणि प्रार्थना यात फारसा फरकच नाहीये. तुमची प्रत्येक तीव्र इच्छा ही एक प्रकारची प्रार्थनाच आहे. हे साहित्य असं सांगतं की आपलं अवचेतन मन म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड हे एका अदृश्य पण प्रचंड शक्तीसारखं आहे. आणि जर आपण त्याची कार्यपद्धती समजून घेतली ना, तर आपल्या आयुष्यात खरोखरच चमत्कार घडू शकतात. ठीक आहे, तर मग सुरुवात मनाच्या रचनेपासूनच करूया. या साहित्यात म्हटलं आहे की आपलं मन 2 भागात विभागलेलं आहे. एक चेतन मन, हो, कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड, आणि दुसरं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. पण गंमत म्हणजे यात एक धक्कादायक दावा केला आहे की यशस्वी लोक त्यांच्या मनाची जवळजवळ 100% शक्ती वापरतात आणि अयशस्वी लोक फक्त 10%, जे त्यांचं चेतन मन आहे. हा फरक तर खूपच मोठा आहे. हो, आणि हाच फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. याला समजूनसाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. गाडी चालवायला शिकण्याचं. सुरुवातीला जेव्हा आपण गाडी शिकतो, तेव्हा आपलं चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड पूर्णपणे गुंतलेलं असतं, नाही का? क्लच, ब्रेक, गिअर, स्टेअरिंग प्रत्येक गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. पण एकदा आपल्याला सवय झाली की काय होतं? सगळं आपोआप होतं. आपण मित्रांशी गप्पा मारत, गाणी ऐकत आरामात गाडी चालू शकतो. प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागत नाही. अगदी बरोबर. कारण तेव्हा गाडी चालवण्याचं काम तुमचं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड करत असतं. चेतन मन फक्त निर्णय घेतं की मला ऑफिसला जायचंय. त्यानंतरचा रस्ता, गिअर बदलणं हे सगळं अवचेतन मन सांभाळतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं चेतन मन म्हणजे एक बॉस आहे, जो विचार करून निर्णय घेतो. आणि अवचेतन मन तो एक अत्यंत प्रामाणिक कर्मचारी आहे, जो बॉसने दिलेला कोणताही आदेश, मग तो चांगला असो किंवा वाईट, कोणताही प्रश्न न विचारता पूर्ण करतो. वा, हे बॉस आणि कर्मचाऱ्याचं उदाहरण एकदम सोपं आहे. या साहित्यात जहाजाचंही एक उदाहरण दिलं आहे नाही का, की आपलं चेतन मन म्हणजे जहाजाचा कॅप्टन आणि अवचेतन मन म्हणजे ते अवाढव्य जहाज. कॅप्टन आदेश देतो आणि जहाज त्या दिशेने प्रवास सुरू करतो. जहाजाला स्वतःची बुद्धी नसते. बरोबर. आणि तो कॅप्टन म्हणजे आपलं चेतन मन एका गार्डसारखंही काम करतो. तो बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माहितीला तर्काच्या आधारे तपासतो. जर कोणी तुम्हाला येऊन सांगितलं की तुम्ही उडू शकता, तर तुमचं चेतन मन लगेच म्हणेल, हे शक्य नाही, आणि तो विचार आत जाऊ देणार नाही. पण जर तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने स्वतःला सांगत राहिलात आणि त्यावर विश्वास ठेवलात, तर तो गार्ड त्या विचाराला आत म्हणजे अवचेतन मनापर्यंत पोहोचू देतो. हे खूपच रंजक आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय, की हे अवचेतन मन जे कधी झोपत नाही, ते नक्की काय काय करतं? त्याची ताकद नेमकी किती आहे? त्याची ताकद अफाट आहे. ते 24 तास 7ही दिवस काम करत असतं. आपलं हृदय धडधडतं, आपण श्वास घेतो, आपलं रक्त शरीरात फिरतं. या सगळ्या क्रिया कोण नियंत्रित करतं? आपलं अवचेतन मन. म्हणजे बाह्य जग ही संकल्पना येते. आपलं आंतरिक जग म्हणजे आपले विचार आणि विश्वास, आणि बाह्य जग म्हणजे आपली परिस्थिती, नोकरी, नाती. या साहित्यानुसार यशस्वी लोक बाह्य जगावर प्रतिक्रिया देत बसत नाहीत, तर ते आपल्या आंतरिक जगाला, आपल्या विचारांना बदलतात, आणि त्यामुळे बाहेरचं जग आपोआप बदलायला लागतं. अविश्वसनीय. या साहित्यात मॉरिस गुडमन नावाच्या व्यक्तीची एक खरी कथा आहे, ज्यांना मिरॅकल मॅन म्हणतात. मला वाटतं ती कथा या शक्तीचं उत्तम उदाहरण आहे. एका विमान अपघातात त्यांचं शरीर पूर्णपणे निकामी झालं होतं. पाठीचा कणा मोडला होता, श्वास घेण्यासाठी मशीन. डॉक्टरांनी तर स्पष्टच सांगितलं होतं की हे आता आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहतील. त्यांनी सगळी आशा सोडली होती. हो, डॉक्टरांनी वस्तुस्थिती सांगितली होती, जी समोर दिसत होती. पण मॉरिसने स्वतःसाठी एक वेगळं वास्तव निर्माण करायचं ठरवलं. त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होतं, की ख्रिसमसच्या दिवशी ते स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून बाहेर पडतील. ते डोळे मिटून सतत सतत याचीच कल्पना करायचे.
ते स्वतःला हॉस्पिटलमधून चालत बाहेर जाताना बघायचे. आणि त्याचं पुढे काय झालं? ख्रिसमसच्या दिवशी डॉक्टर आणि नर्स आश्चर्याने पाहतच राहिले. मॉरिस गुडमन कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून बाहेर पडले. आता या कथेतील सगळ्यात मोठा धडा हा नाही की चमत्कार घडतात. खरा धडा हा आहे की आपलं अवचेतन मन बाहेरील परिस्थितीपेक्षा आपल्या आंतरिक विश्वासाला जास्त प्रतिसाद देतं. डॉक्टरांची वस्तुस्थिती वेगळी होती, पण मॉरिसचा विश्वास तो त्या वस्तुस्थितीपेक्षा प्रबळ ठरला. त्यांच्या मनाने ते वास्तव स्वीकारलं आणि शरीराला तसा आदेश दिला. हे ऐकून खरंच अंगावर काटा येतो. म्हणजे विज्ञानाने आशा सोडली होती, पण एका माणसाच्या इच्छाशक्तीने अशक्य ते शक्य करून दाखवलं. पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. प्रश्न असा आहे की आपल्यासारख्या सामान्य माणसाने या शक्तीचा वापर कसा करायचा, यासाठी काही सोपी पद्धत आहे का? हो, आणि ती पद्धत खूपच सोपी आहे. या साहित्यात सांगितलं आहे की आपल्या अवचेतन मनावर प्रभाव टाकण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची शेवटची 5 मिनिटं आणि सकाळी उठल्यानंतरची पहिली 5 मिनिटं. कारण यावेळी आपलं चेतन मन, तो तार्किक गाड, जवळपास शांत असतो आणि अवचेतन मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडे असतात. फक्त 5 मिनिटं? खरंच? कसं करायचं नेमकं? पद्धत अशी आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती अगदी स्पष्ट शब्दांत एका कागदावर लिहा. उदाहरण, माझा आत्मविश्वास वाढत आहे किंवा माझी आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यानंतर ते वाक्य तुमच्या स्वतःच्या आवाजात फोनमध्ये रेकॉर्ड करा. रात्री झोपताना इयरफोन लावून ते रेकॉर्डिंग रिपीट मोडवर ऐकत राहा आणि त्याच वेळी ती इच्छा पूर्ण झाली आहे असं अनुभवा, ती भावना अनुभवा. कारण आपलं अवचेतन मन सत्य आणि कल्पनेत फरक करू शकत नाही. तुम्ही जे काही त्याला विश्वासाने सांगाल ते त्याला सत्य वाटतं आणि ते त्या दिशेने काम करायला सुरुवात करतं. म्हणजे हे एक प्रकारे स्वतःच्या मनाला प्रोग्रॅम करण्यासारखं आहे. याच संदर्भात यशासाठी 3 महत्त्वाच्या पायऱ्या दिल्या आहेत, ज्या मला खूप आवडल्या. पहिली पायरी म्हणजे तुम्हाला जे काम करायला मनापासून आवडतं तेच करा, कारण आवडीच्या कामातच माणूस स्वतःला झोकून देऊ शकतो. बरोबर. दुसरी पायरी आहे कोणत्याही एका क्षेत्रात मास्टरी मिळवा. म्हणजे इतके एक्सपर्ट बना की तुमच्यापेक्षा चांगलं काम कोणी करू शकणार नाही. आणि तिसरी पायरी, जी सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचं काम फक्त स्वार्थासाठी नसावं. त्यातून मानवतेची, समाजाची सेवा झाली पाहिजे. कारण या साहित्यानुसार तुम्ही इतरांना यशस्वी केल्याशिवाय स्वतः खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही. यात ॲफर्मेशन्सबद्दल म्हणजे सकारात्मक वाक्यांबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. समजा कोणी सतत म्हणत राहिलं, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, पण प्रत्यक्षात त्याच्याकडे पैसे नसतील तर काय होईल? तिथेच चेतन आणि अवचेतन मनात संघर्ष निर्माण होतो. त्याचं चेतन मन, तो तार्किक गाड, लगेच त्याच्या बँकेतील बॅलन्स तपासेल आणि म्हणेल, हे खोटं आहे, तू स्वतःला फसवतोयस. हाच तो संघर्ष. आणि यामुळे तो सकारात्मक विचार अवचेतन मनापर्यंत पोहोचतच नाही. मग यावर उपाय काय? काही लोक म्हणतील की हे स्वतःला फसवण्यासारखंच आहे. वास्तवात जर आर्थिक अडचण असेल तर असं बोलून काय फरक पडणार आहे? खूप छान प्रश्न आहे. उपाय म्हणजे असं वाक्य तयार करणं ज्याला चेतन मन विरोध करू शकणार नाही. मी श्रीमंत आहे म्हणण्याऐवजी जर तुम्ही म्हणालात की मी दररोज माझे काम अधिक चांगल्या प्रकारे करत आहे आणि दिवसेंदिवस माझी आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, तर चेतन मनाला विरोध करायला जागाच उरत नाही. कारण ही एक प्रक्रिया आहे, वस्तुस्थिती नाही. हा संदेश सरळ अवचेतन मनापर्यंत पोहोचतो आणि ते त्या दिशेने काम करायला लागतं. हा स्वतःला फसवण्याचा प्रकार नाही, तर स्वतःच्या मनाला योग्य दिशा देण्याचा प्रकार आहे. म्हणजे वाक्यांची निवड खूप महत्वाची आहे. या पुस्तकात अशी अनेक उदाहरणं आहेत जी या सिद्धांताला दुजोरा देतात. एका गायिकेची गोष्ट आहे जिला स्टेजवर जाण्याची प्रचंड भीती वाटायची. हो, कल्पना करा. हजारो लोकांसमोर स्टेजवर जायचंय, हातपाय थरथर कापत आहेत, घशाला कोरड पडलीये. अशा परिस्थितीत तिने या तंत्राचा वापर करायचा ठरवलं. एका स्पर्धेपूर्वी ती दिवसातून अनेक वेळा शांत बसून स्वतःला सांगायची, मी शांत आहे, मी आत्मविश्वासू आहे, मी एक उत्तम गायिका आहे आणि मी माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देणार आहे. तिने फक्त हे वाक्य म्हटलं नाही, तर ते मनापासून अनुभवलं. आणि परिणामी तिच्या अवचेतन मनाने तो संदेश स्वीकारला. स्टेजवर जाताना तिची भीती नाहीशी झाली आणि तिने इतका अप्रतिम परफॉर्मन्स दिला की तिला त्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. तशीच एका 16 वर्षांच्या मुलाची ही गोष्ट आहे, जो अभ्यासात मागे होता आणि स्वतःला स्टुपिड समजायचा. बरोबर, त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गेला होता.
त्याला एक सोप्पं वाक्य दिलं गेलं, माझ्या अवचेतन मनात अद्भुत शक्ती आहे, माझी स्मरणशक्ती उत्तम आहे, मी जे काही वाचतो किंवा ऐकतो ते मला चांगलं लक्षात राहतं. तो मुलगा रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर हे वाक्य मनापासून म्हणू लागला. काही महिन्यातच जो मुलगा नापास होण्याच्या मार्गावर होता तोच त्याच्या वर्गात टॉप करू लागला. त्याच्या शिक्षकांनाही आश्चर्य वाटलं. बदल त्याच्या बुद्धीमध्ये नाही झाला, तर त्याच्या स्वतःबद्दलच्या विश्वासात झाला होता. आणि हे फक्त वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित नाही. विज्ञानाच्या क्षेत्रातही याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. फ्रेडरिक नावाचे एक रसायनशास्त्रज्ञ होते जे बेन्झिनच्या केमिकल स्ट्रक्चरचा शोध लावण्याचा प्रयत्न करत होते. हो, ते अनेक महिने प्रयत्न करत होते, पण त्यांना काहीच सुचत नव्हतं. ते पूर्णपणे थकले होते. पण त्यांना अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल माहिती होती. एके रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी आपल्या अवचेतन मनाला आदेश दिला, मला या समस्येचं उत्तर हवं आहे, तू ते शोधून काढ. आणि मग ते तो विषय विसरून गेले. म्हणजे त्यांनी ती समस्या त्यांच्या कर्मचाऱ्याकडे म्हणजेच अवचेतन मनाकडे सोपवली. मग काय झालं? काही दिवसांनी ते बसमधून प्रवास करत होते. ते अर्धवट झोपेत असताना त्यांना अचानक एक चिन्ह दिसलं. एक साप स्वतःचीच शेपटी तोंडात धरून गोल फिरत आहे. त्याच क्षणी त्यांच्या डोक्यात वीज चमकली. त्यांना बेन्झिनच्या सायक्लिक रिंगची कल्पना सुचली आणि विज्ञानातील एक मोठा शोध लागला. म्हणजे त्यांचं चेतनमन आराम करत होतं, पण अवचेतन मन बॅकग्राऊंडला त्या समस्येवर काम करत होतंच. तर ह्या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपले नेहमीचे विचार, आपली हॅबिच्युअल थिंकिंग तेच आपलं भविष्य घडवत असते. आपण ज्या गोष्टीची सातत्याने कल्पना करतो आणि ज्यावर मनापासून विश्वास ठेवतो ती गोष्ट आपलं अवचेतन मन वास्तवात उतरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतं. हो, आणि याच संदर्भात पैशाबद्दलचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. अनेकदा आपल्याला शिकवलं जातं की पैसा वाईट असतो किंवा श्रीमंत लोक चांगले नसतात, असे विचार आपल्या मनात खोलवर रुजलेले असतात. पण हे साहित्य सांगतं की पैसा विजेसारखा असतो. तो न्यूट्रल आहे, ना चांगला ना वाईट. विजेचं उदाहरण छान आहे. विजेचा वापर तुम्ही घरात दिवा लावण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी करू शकता किंवा कोणाला शॉक देण्यासाठीही करू शकता. दोष विजेचा नाही, वापरणाऱ्याचा आहे. अगदी तसंच पैशाचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करणार की वाईट हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुमच्या मनात पैशाबद्दल नकारात्मक विचार असतील तर तुमचं अवचेतन मन नकळतपणे पैशाला तुमच्यापासून दूर ठेवेल. म्हणून पैशाला एक चांगलं साधन समजा जे तुम्हाला आणि इतरांना मदत करू शकतं. आणि सर्वात शेवटी एक विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे इतरांना माफ करणे. अनेकदा आपण मनात राग, द्वेष, बदला घेण्याची भावना अशा नकारात्मक गोष्टी घेऊन जगत असतो. आपल्याला वाटतं की आपण त्या व्यक्तीला शिक्षा देत आहोत. पण खरं तर आपण स्वतःलाच शिक्षा देत असतो. या नकारात्मक भावना म्हणजे एक प्रकारचं विष आहे जे आपण पितो आणि समोरच्याने मरायची अपेक्षा करतो. जेव्हा आपण मनापासून कुणाला माफ करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीवर उपकार करत नाही, तर स्वतःला त्या नकारात्मक भावनांच्या ओझ्यातून मुक्त करतो. आपल्या मनात शांती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी जागा निर्माण होते. तर या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की आपल्या विचारांमध्ये आणि विश्वासात एक प्रचंड शक्ती आहे. आपलं अवचेतन मन हे एका सुपीक जमिनीसारखं आहे. तुम्ही त्यात सकारात्मक विचारांची पेरणी कराल तर यशाचं पीक येईल आणि नकारात्मक विचारांची पेरणी कराल तर अपयशाचं. निवड पूर्णपणे आपली आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजची चर्चा संपवताना एक प्रश्न मागे राहतो. जर आपल्या विचारांमध्ये खरंच इतकी शक्ती आहे तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मनात चाललेल्या लहान-सहान नकारात्मक गोष्टींना, इतरांबद्दलच्या द्वेषाला माफ करून स्वतःच्या आंतरिक जगात किती मोठी सकारात्मक क्रांती घडवू शकतो याचा विचार करायला हवा.